लाईव्हच्या चॅनलवरती देखील भरपूर गर्दी होताना पाहायला मिळेल. कारण की सातत्यानं जर पाहायला गेलं ना तर या दोन टीम्स त्यांच्या विभागामध्ये बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. परंतु आज पहिल्यांदा जर पाहायला गेलं तर कर्जतच्या या नगरीमध्ये आणि वाकदच्या मैदानावरती आपण पाहताय ना की ही मॅच आपल्याला इथून पाहायला मिळेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. इथून मॅच असेल ती 5 षटकांची, 2 षटक ते खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं असतील आणि त्यानंतर मात्र 3 षटक जे खऱ्या अर्थानं आपण पाहताय रेग्युलर पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतील. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती रिस टीमकडनं आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. मनीष आलेत गोलंदाजी मार्कवरती आणि बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय प्रणित पाटील आणि आदी पाटील हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सलामीचे फलंदाज आपण पाहताय जे सुरुवात करणार, डावाची सुरुवात करणार, जे खऱ्या अर्थानं संघाला सावरण्याचं काम करणार, संघाला पुढे नेण्याचं काम करणार, एक फायटिंग टोटलपर्यंत नेण्याचं काम करणार. त्यांचा स्टार्ट टीमसाठी फार महत्त्वाचा असतो. या सगळ्या गोष्टी या दोन फलंदाजांवरती डिसाईड असतात. ते डिसायडर दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला. हरेश करायले सरांचा यस मॅच ऑन गेम ऑन. हो, पहिला बॉल शॉर्ट बॉल होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल आणि बरोबर अगदी आपण पाहतो ना कमरेच्या वर खाली बरोबर बॉल त्या ठिकाणी फलंदाजाचा लागतोय आणि तिथून मात्र हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग खऱ्या अर्थानं आपण पाहताय रिस टीमकडनं आपल्याला गोलंदाज मनीष यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो, फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला. पंचांकडे नो साठी खऱ्या अर्थानं दाद जरूर मागितली जाते, परंतु पंच इथे थोडासा टाइम घेत आहेत आणि इथे पंचांनी सांगितलं आहे की यस थर्ड अंपायर DRS राजेंद्र वैकरे सर आपण पाहताय टीबी अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जे तिसऱ्या पंचांचं काम सध्या टेक्निकल रूममधनं पाहत आहेत. KTC लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते आहे आणि खऱ्या अर्थानं KTC लाईव्ह आणि खऱ्या अर्थानं वाकस नो बॉल आहे सर यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. त्याच्यामुळे KTC लाईव्ह आपण पाहताय पहिल्या दिवसामध्ये 3 कॅमेरासह ही स्पर्धा कव्हर करत होते, परंतु आज KTC लाईव्हचा नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल फ्रीडचा असेल. कमीत कमी 3 ठिकाणी खऱ्या अर्थानं ते कॉल असल्यामुळे त्यांचे ऑर्डर असल्यामुळे आज आपल्याला 1 कॅमेरासह ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळते आहे. गुड क्लिअरिटी आणि क्वालिटी ही सातत्यानं दिली आहे KTC लाईव्हने. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहताना ज्या पद्धतीनं काम करते, ज्या पद्धतीनं कार्य करते आणि 1 कॅमेरापासून खऱ्या अर्थानं अजिंक्य पवार यांनी सुरुवात केली होती KTC लाईव्हला आणि त्यानंतर आता यशाच्या उंच शिखरावरती म्हणजे अगदी एकाच वेळी तुम्ही 4-4 ठिकाणी देखील KTC लाईव्ह त्या ठिकाणी पाहू शकता. इतकी उंच झेप अजिंक्य पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतली आहे. हे त्यांचं काम आहे आणि हे त्यांच्या कामाची पोचपावती आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी प्रत्येकाला जी खऱ्या अर्थानं क्वालिटी दिली, जी त्यांना क्लॅरिटी दिली आणि त्यांचं खऱ्या अर्थानं अजिंक्य पवार म्हटलं ना की तुम्ही काल्या रात्री कधीही फोन करा, अजिंक्य पवार तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत. KTC लाईव्हचे सर्व जाऊया मॅचकडे. फ्रीडचा बॉल. हो, वेगानं बॅट फिरवले परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही आहे. डॉट बॉलनं झाली आहे सांगता. फ्रीडचा बॉल अगदी आपण पाहतोय ना की इथे डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं धाव येणार नाहीये. धाव फलक्यावरती 2 आहेत. एक आली होती ती खऱ्या अर्थानं सिंगल आणि एक नोची. हो, रावंड विकेटने आलेत. बॉल अगदी शरीरावरती. सर बॉल लागलाय का पहिले चेक करा आणि पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन चला प्लीज. आमच्या आयोजकांना देखील विनंती आहे 12वा प्रतिनिधी जावो नाही जावो आपण पाणी घेऊन पोचा. थोडीशी दुखापत त्या ठिकाणी आपण पाहताय. फलंदाजाला अगदी आपण पाहताय थोडीशी दुखापत झाली आहे. जास्ती नसावी, आपण देखील तशी प्रार्थना करूया जास्त नसेलच, कारण की अगदी आपण पाहताय ते लगेच त्यांनी मात्र त्या बॉलला उलगलं होतं. आउटफील्ड विकेटवरती बॉलनं थोडासा बाउन्स घेतला होता आणि पुन्हा एकदा
इथून बॅटिंग करण्यासाठी रेडी झालेत. बॅटिंग करण्यासाठी पुनश्च एकदा रेडी झालेत. आपलं बॅटिंग ट्रान्सवरती थोडीशी दुखापत झाली परंतु जुगारून तिला बाजूला सारून आज या वाकच चषकामध्ये मला चांगलं काहीतरी करायचं आहे. मला माझ्या टीमला पुढे न्यायचं आहे आणि त्यासाठी मला बॅटिंग तर करायचीच आहे. माझ्या बॅटमधून धावा आल्या, मी जर का चांगली धावसंख्या बनवली तर टीम चांगलं काम करेल आणि त्यासाठी मात्र पुनश्च एकदा रेडी झालेत बॅटिंग करण्यासाठी. आपण पाहताय आदी पाटील 2 डॉट बॉल. हो, नेक्स्ट मॅचची अगोदरच्या मॅचची ती मॅन ऑफ द मॅचचं किताब राहिलं होतं. ते मॅन ऑफ द मॅचचं किताब खऱ्या अर्थानं आपण पाहताय फलंदाज प्रशांत यांना ते मॅन ऑफ द मॅचचं किताब जात आहे. प्रशांत सर या आपलं मॅन ऑफ द मॅचचं किताब घेण्यासाठी. 20 धावसंख्येची त्यांनी इनिंग साकारली. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर तिथे अष्टविनायक बेकरे संघ थोडासा स्ट्रगलच करत होता कारण की बॉलिंग चांगली चालली होती परंतु ज्या चौथ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाजाच्या विरोधामध्ये एक षटकार, एक चौकार, त्यानंतर दुहेरी धाबा, सिंगल धाबा या खऱ्या अर्थानं त्यांनी जोडल्या आणि एक चांगली टोटल ती धावफलकावरती उभी केली आणि त्या टोटलला खऱ्या अर्थानं डिफेन्स देखील केलं. म्हणजे 30 बॉलमध्ये 37 धावा या मैदानावरती डिफेन्स केल्या. ते 3 दिवसांमध्ये आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळालं कारण की याच मैदानावरती आपण पाहताना की धावा सहजासहजी चेस होत नाही. म्हणजे अगदी आपण पाहताय गोलंदाजांना पोषक असणारी विकेट आहे, म्हणजे गोलंदाजाच्या अगदी संभ्रमात पडणारी विकेट. परंतु आता फलंदाजी कशी होईल इथून आपण पाहूया. हो, फुललेंचा बॉल ऑन साईडला टर्न केला, डीपमध्ये फिल्डर अगदी वेगानं धावत येतात, मोठा चेस आहे, सिंगल कंप्लीट झाले, दुसरीसाठी वेगानं निघालेत आणि हो दुसरी देखील कंप्लीटच होईल. कीपर येण्या अगोदर त्या ठिकाणी फिल्डर आले आणि त्यांनी बॉलला कॅरी केलं आणि इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावा कंप्लीट झाल्याच्या नंतर धावफलक जाऊन पोहोचत आहे ते 4 वरती. स्टार्ट महत्त्वाचं आहे, स्टार्ट महत्त्वाचं आहे. टॉस जिंकलाय तो मला असं वाटतं रिस टीमनं आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आहे. म्हणजे हे धाडसच दाखवलं आहे रिस टीमनं कारण की या मैदानावरती अगोदरच्या मॅचमध्ये 37 धावा चेस झाल्या नव्हत्या. इथे ऑन साईडला प्रॉपर टायमिंग आहे, बॉल हवाई सफर आहे, इथे षटकारच पाहायला मिळतोय. ताकद होती या बॉलवरती आपण पाहता आदी पाटीलची आणि बरोबर त्यांच्या रडारमध्ये झाला होता. शॉर्ट बॉल होता, हुक केला आणि बरोबर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मात्र हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा आल्या, 6 धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र आपण पाहताय 10 वरती. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. सगळे वाकचे हे शेळेदार ज्यांनी स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे भरपूर मेहनत घेत आहेत. या 3 दिवसांमध्ये त्यांनी जी काय मेहनत घेतली, अफाट मेहनत घेतली आहे. स्पर्धा म्हटली की खऱ्या अर्थानं उत्सुकता सर्वांना असते परंतु त्या स्पर्धेमागची मेहनत आणि तिला खऱ्या अर्थानं ऑर्गनाईज करणं हे फार कठीण आहे. परंतु वाकचकरांचं आयोजन म्हटल्यानंतर प्रत्येकाला इच्छा असते या आयोजनामध्ये खेळण्याची आणि यावर्षी तर तब्बल 50,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेऊन आपल्या समोर आले. मग पुढच्या वर्षी ज्यावेळी ही स्पर्धा येईल ना मग हिचं पारितोषिक तुम्हाला आणखीन मोठं पाहायला मिळेल आणि एक रजनी स्पर्धा देखील त्यांच्याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. यावर्षी देखील आपल्याला रजनी स्पर्धा जरूर पाहायला मिळेल वाकचकरांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलक जाऊन पोचलं आहे ते 11 वरती, जिथे सांगतायत की थोडेच दिवस बाकी आहे. प्लॅनिंग तीच चालू आहे, प्लॅनिंग करतायत आणि जिथे राजेंद्र वैखरे असतील, अजिंक्य पवार असतील, ऋतिक असेल, त्यानंतर आपण पाहताय गणेशदादा असतील, ऋषी, नवनाथ माली, हे सगळे जे काय आहेत ना, ही जे मेहनत घेतात ना यांच्यासाठी सगळ्या गोष्टी सर्व काही खऱ्या अर्थानं साध्य आहे. तुम्ही त्यांची आणि संपूर्ण सपोर्टर्स आपण पाहताय वाकच गावाने जी खऱ्या अर्थानं घेतलेली मेहनत आहे आणि त्यांचं खऱ्या अर्थानं ते पाठबळ आहे या संपूर्ण टीमला आणि त्याचमुळे खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धा या ठिकाणी आपण पाहताय यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या इथून पाहायला मिळते आपण पाहताय 11 धावा धावफलकावरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहताय. स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो कारण की ना आता पहिल्या फेरीतील चौथी मॅच चालू आहे. म्हणजे अजून सेकंड राऊंडची एक मॅच आहे, त्यानंतर क्वार्टर फायनल देखील आहे आणि आपल्याला जास्त षटकांचे मॅच खेळायचे असेल तर मात्र तुम्ही आता वेळ थोडासा कमी घ्या. मनीष जबरदस्त गोलंदाजी. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहताय फक्त 11 धावा दिल्यात. विकेट्स जरूर आली नाही. सेकंड ओव्हरमध्ये आयुष आपण त्यांना पाहताय.
आयुष जांभले आलेत सेकंड पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. ऑफिशियल आयुष जांभले गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड ओव्हरमध्ये आदी पाटील ऑन स्ट्राईक. हो, यावेळी विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न पोहोचले होते बॉलवरती ऑलमोस्ट, परंतु बॉल पडल्यानंतर थोडासा वरती उडाला आणि बॅट अगदी आपण पाहतोय आदी पाटीलची थोडीशी खालून ग्राउंडिंग झाली आणि तिथे मात्र हा बॉल डॉट आला. बॅट अँड बॉलचा संपर्क, तो कॉन्टॅक्ट ते होणं गरजेचं आहे आणि तो मात्र होताना पाहायला मिळत नाही आहे. परंतु आदी पाटीलच्या बॅटमधून एक षटकार तर जरूर आला आहे, तो सेट तर जरूर झाला आहे. हो, यावेळी इनफिल्डच्या वरून खेळलेत बरोबर. अगदी आपण पाहताय कव्हरमधून बॉलला काढले, बॉल चालला डीप कव्हर बाउंड्री लाईनपर्यंत फील्ड केला जातो आहे. तोपर्यंत आपण पाहताय दोन धावा इथून कंप्लीट होतील आणि धावफलक आता जाऊन पोहोचतंय 13 वरती. 13 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. जर पाहिलं गेलं तर दुसरं षटक आयुष जांभलेचं. हो, आणखीन एक वेगानं इतक्या वेगानं बॅट फिरली जाते ना, त्या बॅटच्या पट्ट्यामध्ये जर आला ना तर कार्यक्रम परफेक्ट होईल. परंतु इथे मात्र गोलंदाज देखील हुशार आहेत. अगदी त्यांच्यापासून आपण पाहतो ना का थोडेसे दूर ठेवतात आणि बॉलला जो टर्न देत आहेत तो जबरदस्त टर्न पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल, काय क्वालिटी दाखवतोय गोलंदाजीतून, जबरदस्त गोलंदाजी. रिस टीमकडनं आयुष जांभले सेकंड पॉवर प्लेमध्ये आला आहे आणि हातच खोलू देत नाही आहे. अगदी थांबवलं आदी पाटीलला. ज्या आदी पाटीलनं अशा बऱ्याच स्पर्धेमध्ये जी भन्नाट बॅटिंग केली आहे, जो सुसाटानं करायला स्टार्ट दिला आहे, जी वेगवान सुरुवात दिली आहे, त्या आदी पाटीलच्या विरोधामध्ये आपण पाहताना आयुष जांभलेचं अगदी आपण पाहतोय जबरदस्त बॉलिंग चालू आहे. हो, फुल टॉसच दिलाय, ऑन साईडला खिचून मारलाय फिल्डर. हो, एफर्ट्स, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. हो, परंतु सोडली आहे, बॉल हातातून निसटलाय. परंतु एफर्टसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. काय कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला, अगदी स्वतःला झोकवून दिलं होतं, स्ट्रेट झाले होते, ड्राईव्ह लगावली. परंतु ज्यावेळी ड्राईव्ह लगावली ना त्यावेळी अगदी आपण पाहतोय बॉल हातातून निसटला. त्या एफर्टसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त एफर्ट्स, कमालीचं एफर्ट्स पाहायला मिळतात. आपण पाहताय रिस टीमकडनं धावसंख्या इथून जर पाहायला गेलं ना तर जाऊन पोहोचली आहे 14. बाबू खांबाळे आमच्या समयमध्ये ॲज अ स्कोरर आहेत. ते अभ्यास देखील एवढं मन लावून करतात ना, तेवढंच मन आता स्कोरिंग करताना लावतात. म्हणजे मला देखील दिसत नाही एवढं त्याच्यामध्ये मन घालतात. हो, फटका बॅक टू द बॉलर. हो, अडवलंय फॉलो थ्रूमध्ये. आणखीन एक चांगला बॉल. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये थांबवलं अक्षरशः बोकरपाडा टीमला. रन्सच बनवून दिलात नाही आहेत. इथून आपण पाहताय 14 धावा धावफलकावरती आहेत. 7च्या सरासरीनं 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इतकी चांगली गोलंदाजी रिस टीमची आपल्याला पाहायला मिळते. भन्नाट वेगावरती स्वार होऊन आणि ज्या पद्धतीनं बॉलला खऱ्या अर्थानं वलन दिलं, जे कटरचा वापर केला, चांगली गोलंदाजी. आता मात्र इथून एक्सलेटरवरती पाय देण्याची वेळ आली आहे ती बोकरपाडा टीमला, कारण की 2 पॉवर प्लेचे षटक समाप्त झालेत. परंतु येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये त्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं आहे, ते टार्गेट सेट करायचं आहे. कारण की विपक्ष टीम जी रिस तुमच्या समोर आहे त्या टीमकडे देखील अगदी आपण पाहताना बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. जशी बॅटिंग लाईनअप आपल्याला बोकरपाडा टीमकडे पाहायला मिळते ना, तशीच बॅटिंग लाईनअप रिस टीमकडे देखील आहे. कारण की या टीममध्ये शंकर पारांगे सर आहेत. हो सर, प्रशांत सर. सन्माननीय आनंददादा दलवी चिटणीस आहेत ते, त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी सन्माननीय राजेंद्रजी वैखरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आनंददादा दलवी यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे.
सन्मान या ठिकाणी केला जातोय. गेल्या 3 दिवसांमध्ये आपण पाहताय वाकच चषकामध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि आपल्या गावचं नाव लौकिक करणारी ही स्पर्धा अर्थातच वाकच चषक 2025 पर्व दुसरं, तिसरा दिवस या स्पर्धेचा, या शृंखलेचा आपण या ठिकाणी पाहताय. आणि तिसऱ्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील ही चौथी मॅच. 2 सुपरस्टार टीम एकमेकांच्या विरोधात आहेत, परंतु आता थोडीशी वरचढ कुठेतरी आपल्याला वाटते आहे, ते म्हणजे रेस. पुन्हा एकदा आदी पाटील ऑन स्ट्राईक आहे. जास्त स्ट्राईक प्रणित पाटीलला मिळालीच नाही. हो, आणखीन एक कटर, परंतु इथे पंच सांगतात इट्स अ वाईट, जास्त बाहेर निघालाय. सिंगल वाईट आहे, त्याच्यामुळे पंचांना देखील जास्त दबाव नाही आहे ते वाईट देण्यासाठी. बरोबर वाईट लाईनच्या बाहेर जर आला तर मात्र तो वाईटच आहे. एक्स्ट्राची धाव, 15 धावा धावफलकावरती. आर्यन सर आज जी मेहनत घेत आहेत, आज कॅमेरामन उठलेच नाही. हो, जितेश सर देखील. हो, ऑन साईडला फटका हवेच्या दिशेनं, हवे के संग संग गटा के साथ साथ बॉल सीमारेषेच्या पलीकडे आदी पाटीलच्या बाटमधून आलाय हा भव्य षटकार. ठोकला षटकार आणि या षटकारानिशीर धावसंख्या आता जाऊन पोहोचते आहे ती अगदी आपण पाहताय. आता बरारी घेईल 21 वरती जाऊन पोहोचते आहे. हेच आदी पाटील करण्याचा प्रयत्न करत होते, तो त्यांना खऱ्या अर्थानं ना तो मोमेंट मिळत नव्हता, त्या बॉलपर्यंत पोहोचता येत नव्हतं, कारण की इतकी जबरदस्त गोलंदाजी झाली होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये. परंतु आता गणेश आले तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि त्यांच्यावरती थोडेसे का नाही हो, परंतु हात खोलण्याचे प्रयत्न इथे चालू आहेत आता भोकरपाडा टीमकडनं. हो, ऑन साईडला आणखीन एक, जेवढी उंची गाठली आहे लांबी कमी, बॉल हातामध्ये, अगदी होम डिलिव्हरी. फलंदाज आदी पाटील OUT आउट. पहिला धक्का मिळतोय जय हनुमान भोकरपाडा टीमला. मिळाली आहे विकेट जय हनुमान रेस टीमला, ज्या विकेटच्या शोधामध्ये होती ती फायनली विकेट आली आहे. आदी पाटील इथून बाद होतोय. पहिला ब्रेक थ्रू. बंटी दादा आलेत आता ॲज अ ऑपरेटर, ते काम पाहतील टेक्निकल रूममधून. KTC लाईव्हच्या अजिंक्य पवार सरांनी खऱ्या अर्थानं आपण पाहताय आता इथून सगळी काही जी त्यांची पाठीराख आहेत त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं. इथे फटका चांगला आहे, फिल्डर आले, तो बॉलला अडवलाय. तो निर्णय घेतला, कारण की बॉल अगदी आपण पाहताय ना वाडीस लॉंग ऑफ पर्यंत जात होता. तिथे मात्र फिल्डरला बरोबर लक्षात आलं की बॉल आपल्यापासून दूर आहे. मग लगेच मात्र अगदी शरीराने तो बॉलला पुढे पुश केलं आणि तिथून देखील एकच धाव पाहायला मिळाली. एक धाव आली आहे, धावफलक जाऊन पोहोचले 22. बॅटिंग करती आहे जय हनुमान भोकरपाडा आणि फिल्डिंग करती आहे जय हनुमान रेस. हो, चांगला बॉल टाकलाय. परफेक्ट वाईड यॉर्कर इथून पाहायला मिळतोय आणि आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. धावा जरूर आल्यात जय हनुमान भोकरपाडा टीमसाठी, परंतु जे डॉट बॉल खेळलेत ना ते डॉट बॉल कदाचित थोडेसे डोके ठरले, कारण ते डॉट बॉल जर का रन्समध्ये परिवर्तित झाले असते तर मात्र एक चांगली टोटल आत्तापर्यंत आपल्याला 3 ओव्हरमध्ये जरूर पाहायला मिळाली असती. परंतु चांगली धावसंख्या आहे, 22 धावा धावफलकावरती आहे 3 ओव्हरमध्ये, म्हणजे जास्त काही महागडं नाही आहे. हो, ऑन साईडला विथ द टर्न खेळायचं होतं, व्यवस्थित बॅटवरती आलेलं नाही आहे. डीपमध्ये बॉल चालला आहे, फिल्डर आहेत, फेकी देखील अचूक आणि त्या फेकीचं गॅदर देखील अचूकच केलं आहे. इथून देखील एकच धाव आली आहे. एक धाव आल्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 23. प्रणित पाटील, दीप पाटील हे 2 फलंदाज महत्त्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
हो पुनश्च एकदा ओव्हर पिच बॉल होता, परंतु थोडासा कटरचा वापर. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीसाठी वेगानं धावलेत आणि दुसरी धाव देखील कंप्लीटच झाले. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचले 25. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती एक बाद जय हनुमान भोकरपाडा टीमची 25 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 खऱ्या अर्थानं सामने जिंकलेत. 2 राऊंड खऱ्या अर्थानं कंप्लीट केलेत जय भवानी वावलोली टीमनं. आणि आता ती इथून प्रतीक्षा करते की याच्यातील कोणता संघ, खऱ्या अर्थानं आपण पाहताय अष्टविनायक बेकरे आणि यातील विनिंग टीम, याच्यातील कोणता संघ आमच्या समयमध्ये या स्पर्धेतील तिसरी क्वार्टर फायनल खेळेल. या स्पर्धेमध्ये 7-11 दामत ही टीम स्पर्धेच्या फायनलमध्ये जाऊन पोहोचली आहे. नेरलपाडा टीमला त्यांनी परास्त केलं. सिद्धिविनायक नेरलपाडा टीम एक मोठी टीम होती. अक्षय म्हात्रे, ऋषी हे असे सगळे स्टारकस्ट होते आणि त्यांना 7-11 दामत टीमनं खऱ्या अर्थानं परास्त केलं आणि या स्पर्धेच्या फायनलमध्ये जाऊन पोहोचली आहे. अर्थातच वाकत चषक 2025 पर्व दुसरं. चला जास्त वेळ घेऊ नका. रिस टीम आपल्याला रिक्वेस्ट केली जाते आयोजकांकडून, कारण की वेळ भरपूर झाला आहे. कारण की सेकंड राऊंड आपल्याला 4 ओव्हरचा खेळवायचा आहे आणि मग थर्ड राऊंड देखील आपल्याला बॅटची हलकीची कडा घेतली. पाठीमागे बॉल निघाला. एसटी रक्षक आहेत, बॉलला गॅदर करतील. तोपर्यंत धाव मात्र मिळणार नाहीये. धाव मिळणारच नाहीये. इतकी चांगली फिल्डिंग झाली आहे अरे जय हनुमान रिस टीमकडनं आपण पाहताय. धावसंख्या 28 आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 बॉल आतापर्यंत झालेत. 2 वाईड आलेत. 28 पर्यंत पोहोचलेत. किमान 40 पर्यंत 5 षटकांमध्ये. मग ती फाईट आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. हो ऑन साईडला खेळून काढला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीपमध्ये बॉल चाललाय. फिल्डर अगदी दूरवरून आले. तोपर्यंत 1-1 आणि एकच धाव.
इथून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली, सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल ते 29 आणि आता स्ट्राईक मात्र असेल. आता स्ट्राईक प्रणित पाटील यांच्याकडे आता स्ट्राईक असेल. प्रणित पाटील सलामीला गेले, त्यांच्याकडे टीम पाहते, त्यांच्या बॅटमधून रन्स येणं गरजेचं आहे. ओ फटका, प्रणित पाटीलचा तडाखा, बॉल सरळ चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे, अगदी स्लॉट मध्ये दिला होता, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये, ठोकलाय षटकार 6. तो बेल घेतला खऱ्या अर्थानं प्रणित पाटीलनं. आपण पाहतो ना की जिथे विकेट्स येत होत्या गोलंदाज थोडेसे वरचढ कामगिरी करत होते, जिथे डॉट बॉल येत होते तिथे खऱ्या अर्थानं सिंगल डबलला प्राधान्य दिलं, नॉट सेकंडवरती राहिले. हा सर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 आणि बॉल झालेत ते 4 बॉल झाले सर. पहिला डॉट बॉल, त्यानंतर 2 वाईट, त्यानंतर पुनश्च डॉट, त्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर षटकार. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. 35 सेकंड स्पेल. मनीष हो नोज टाकलाय आणि इथून आपण पाहताय मोठा चेस फिल्डर साठी फिल्डर पोहोचले, तो बॉलला आतमध्ये ढकललाय. 2 तर कंप्लीट झाल्या, तिसरी साठी नकार दिलाय कारण की फ्रीटचा बॉल खेळायचा आहे, फ्रीटचा बॉल इथून खेळायचा आहे प्रणित पाटीलला आणि त्याने मात्र साफ नकार दिला. या 3 धावा धावफलकावरती ऍड होतील, 2 धावून आणि 1 नोची, अशा 3 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि धावफलक आता जाऊन पोहोचले 38, म्हणजेच 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. बॅटिंग करते जय हनुमान भोकरपाडा आणि फिल्डिंग देखील करते जय हनुमान रिस. दोनही टीम्स आपण पाहताय बजरंग बलीचे बघतायत आणि दोन्ही टीमचं नाव जय हनुमान. नेक्स्ट बॉल फ्रीटचा, हरेश कराले सरांचा इथून इशारा येतोय. नेक्स्ट बॉल फ्रीट. साईकवरती आपण पाहताय प्रणित पाटील, नो स्ट्राईकवरती मनीषचा बॉल निघालेत. मनीष हो फुललेचा बॉल ऑन समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, एकच मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच नाही. ती एकच धाव आली आहे, एका धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 39 धावा धावफलकावरती आल्यात. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं संत सुरुवात जरूर झाली होती, परंतु मध्ये ते 1-2 मोठे फटके, त्यानंतर गोलंदाजाने देखील थोडीशी मदत केली. 1 नो बॉल, 2 नो बॉल आले होते, व्हाईट बॉल आले होते, सगळं काही या सत्रामध्ये पाहायला मिळालं. हो परफेक्ट यॉर्कर, दांडी गुल, मधली यष्टी वाकवली आहे आणि इथून मात्र फलंदाज दीप पाटीलला परतावं लागतंय. दुसरा आदरा मिळतोय जय हनुमान भोकरपाडा टीमला. फलंदाज दीप पाटील इथून परत आहेत. हरेश पाटील यश पाटील मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या दिशेनं रवाना होताना पाहायला मिळतील. हो फटका चांगला आहे, लॉफ केलाय, वाडीश लॉंग ऑफ मध्ये, पुन्हा एकदा त्या ठिकाणी चुकी झाली आहे. बॉल सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार.
चौकार आलाय आणि चौकार निश्चित धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 43 कॅल्क्युलेशन चालू आहे. जय हनुमान बोकरपाडा टीमच्या 12वा प्रतिनिधी आमच्या साथीला आहेत आणि ते कॅल्क्युलेट सांगतायत पूर्णपणे. स्कोररकडे बघायची देखील गरज नाही, तेच सांगतायत सगळं डिटेल्स. ओ हाफ टॅकर शॉर्ट टर्म फुल केलाय, उंच तर जास्ती केलाय, लांबी किती. ओ क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि बॉल अगदी डीप मध्ये चाललाय, तिथे मात्र फील्ड केला जाईल. मनीष त्या ठिकाणी पोहोचलेत, तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीटच होतील. 2 धावा आल्यात आणि 2 धावांना धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते 45 वरती. 45 धावा धावफलकावरती इथून आपण पाहताय. षटक क्रमांक जर पाहायला गेलं तर 5वं प्रगतीपथावरती आहे. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा आल्यात. गोलंदाज संदीप यांच्या विरोधामध्ये. टार्गेट तर मोठं ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न आता चालू झालेत. डेट ओव्हरला सुरुवात झाली. स्लॉगरचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं आणि तिथे मात्र संदीप पुढ्यामध्येच टाकलाय, ओव्हर पिच बनवून घेतलाय, बॉल सरळ चाललाय वाडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. प्रणित पाटीलची ताकद आहे आणि त्यांच्या बॅटमधून आला हा विस्फोटक षटकार. जबरदस्त बॅटिंग शेवटपर्यंत, शेवटच्या ओव्हरपर्यंत प्रणित पाटील मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. ज्या जबाबदारीनं तो बॅटिंग करतोय त्याला माहिती आहे. अगदी जर पाहायला गेलं तर आदी पाटील लवकर बाद झाला, त्यानंतर दीप पाटील बाद झाला आणि मात्र मला इथून मात्र संघासाठी धावा बनवायच्या आहेत. मी थोडासा वेळ जरूर घेईल, परंतु ज्यावेळी मात्र माझ्या पट्ट्यामध्ये येईल तेव्हा मी कार्यक्रम फिट करेलच. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 51, म्हणजे अर्धशतक कंप्लीट झालं आहे त्याच्या हनुमान बोकरपाडा टीमचं. हो यावेळी थोडासा पाठीमागे ठेवलाय, टर्न दिलाय बॉलला. 1 तर कंप्लीट झाली आहे, दुसऱ्यासाठी पलटलेत, वेगाने धावतात प्रणित पाटील. थोडासा इथे चुकी झाली. 2 धावा कंप्लीट, जिथे आशा सोडल्या होत्या प्रणित पाटील यांनी, कारण की फेके अक्युरेट झाली होती परंतु ती गॅदरच झाली नाही. एसटी रक्षकांना चुकी केली आणि इथून धावा कंप्लीट होतील त्या 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचलोय ते 53 वरती. 53 धावा धावफलकावरती आपण पाहताय. षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे, ते मात्र शेवटचं. 4 बॉलमध्ये आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर धावा खर्च केल्यात गोलंदाज संदीप यांनी, त्या 14. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि प्रणित पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आहे. ही विकेटच मात्र मिळाली नाही आत्तापर्यंत जे हनुमान रिस टीमला. इतकी चांगली गोलंदाजी आहे, इतका चांगला गोलंदाजीचा अटॅक आहे, परंतु प्रणित पाटीलनं त्यांच्या विरोधामध्ये जी प्लॅनिंग आखली होती ती प्लॅनिंग त्याची सक्सेसफुल ठरली आहे. म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत अगदी उभा आहे, परंतु अजूनही 2 बॉल बाकी आहेत. हे 2 बॉल तो फेस करेल का हे पाहायला लागेल. आणखीन एक धमाका. स्ट्रॉंग झोन आहे प्रणित पाटीलचा, ठोकला षटकार. शेवटच्या षटकामध्ये अगदी आपण पाहताना गोलंदाजाला आता प्रश्नच पडलेत की बॉल कुठे टाकायचा. प्रत्येक बॉल अगदी आपण पाहते ना की अगदी बघून, देखून, निरखून, पारखून त्याच्यावरती प्रहार चढवले जातात. गोलंदाजाची मिरिट पूर्णपणे ओळखली आहे आणि मग त्यांच्यावरती प्रहार चढवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 59. 59 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील जय हनुमान रेस आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान बोकरपाडा या 2 टीमचा हा युद्ध मैदानाच्या आत. यावेळी मिसहिट झालाय, बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जज करताय संदीप. सेकंड अँड थर्ड आट्यामध्ये जेल ड्रॉप आणि तिथून आपण पाहताय धावा कंप्लीट झाल्यात त्या मात्र 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अगदी आपण पाहताय 61 आणि टार्गेट आहे त्याच्या हनुमान रिस टीमच्या अगेन्स्ट 62 या धावसंख्येचं. आणि इथून दुसऱ्या सत्राला जसे होईल सुरुवात मायक्रोफोनवरती जोडले जातील स्वप्नील माळी सर. या सर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत.
रेसवाले आपण बॅटिंग लाईन इकडून पाठवायचे बॅट्समन आपण इकडे या. सलामीची जोडी शंकर आणि आयुष ही पाहायला मिळते. 62 या धावसंख्येची गरज आहे 30 चेंडूंमध्ये विजयासाठी. रिच टीमला रितेश गोलंदाजी मार्गवरती. पहिलं षटक मॅनेंडरी पॉवरचे 2 षटक असतील.
30 चेंडू आणि 62 या धावा. सन्माननीय उपस्थित राकेशजी भिवलकर यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. गल्ली रिझर्व मधून टॅप केलं जातोय. पहिल्या चेंडूवरती 62 धावसंख्येची गरज असताना चौकार लगावला गेलाय. यावेळेस दुसरा चेंडू टॅप केला जातो बॅट्समन शंकरद्वारे. एक धाव पूर्ण केली जाते. यावेळेस लॉंग चेस होता त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 3 धावा पळून पूर्ण केले जातात. सुरेख गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाव संख्येच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 2 चेंडूंचा खेळ संपला नंतर 7 या अंकावरती धावफलक. स्ट्रायकर रेडवरती आता बॅट्समन असतील आयुष असतील. 2 चेंडूंचा खेळ संपला गेला. 62 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी रेस टीमला. षटकामधील तिसरा चेंडू. यावेळेस सुरेख फटका केला जातो. आडवा बाटनं प्रहार केला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. 1 धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 8 या अंकावरती. 8 धावा धावफलकावरती स्थिर धावसंख्या आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते रिस टीम कडून आतापर्यंत 3 चेंडूवरती. पुढचा चेंडू. यावेळेस चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. खराब चेंडूवरती समाचार घेतला जातोय. शंकर या बॅट्समनद्वारे निर्धाव चेंडूची झाली सांगता. निर्धाव चेंडूने धावफलक तिथे स्थिरावलं गेले. तब्बल धावसंख्येचा विचार केला गेला तर 8 या अंकावरती धावफलक स्थिरावलं गेले. 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना यावेळेस खराब चेंडू होता. खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला जातोय. चौकार येतोय. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 12 या अंकावरती. 5 चेंडूंचा खेळ संपला गेला. 12 धावफलकावरती धावा स्थिरावल्या गेल्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये शंकर या बॅट्समन कडून पाहायला मिळते. 62 धावसंख्येची गरज आहे. अजूनही विजयासाठी 50 या धावसंख्येची गरज आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेस चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर चेंडूची निर्धाव चेंडूची झाली सांगता. निर्धाव चेंडूच्या माराने स्कोर कार्ड तिथे स्थिरावले गेले तब्बल 12 या अंकावरती. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक प्रणित पाटील आलेत. 24 चेंडू 50 या धावसंख्येची गरज असणार ती विजयासाठी. प्रणित पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. चांगले बॅटिंग पाहायला मिळाली. प्रणित पाटील या बॅट्समन कडून आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं. चांगली फलंदाजी 62 धावसंख्येवरती देऊन ठेवलं आपल्या संघासाठी. अजूनही 24 चेंडू आणि 50 या धावसंख्येची गरज असणारे षटकामधील पहिला चेंडू. पेटीचं दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज समोर लेफ्टी बॅट्समन आयुष असतील. चांगला स्टार्ट पहिल्या षटकामध्ये मिळाला. 12 धावा
बिनबाद 12 धावा फलकावरती इकबाडल्या गेल्यात. पहिला चेंडू यावेळेस निर्धाव चेंडूची झाली सांगत आणि निर्धाव चेंडूच्या मारणे स्कोर कार्ड तिथे स्थिरावलं गेले तब्बल 12 या अंकावरती. पहिला चेंडू निर्धाव चेंडूने झाली सुरुवात. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू आतापर्यंत चांगला टाकला जातोय गोलंदाज प्रणित पाटील या गोलंदाजाच्या मार्फत. त्यावेळेस बॅटच्या पुढ्यामध्ये होता चेंडू सरळ भिरकावून दिलाय. त्या ठिकाणी षटकाराकरिता षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोचले तब्बल 18 या अंकावरती. अठरा धावा फलकावरती चांगली बॅटिंग पाहायला मिळते. बॅटच्या पुढ्यामध्ये चेंडू दिला होता. यावेळी सुरेख फटका आडव्या बॅटने प्रहार केला जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. षटकाराच्या सह्याने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 24 या अंकावरती. बॅक टू बॅक 2 6. खराब चेंडू टाकला जातो. 2 मोठे फटके आल्यानंतर वाईट चेंडू एकने धावफलक जाऊन पोहोचे तब्बल 25 या अंकावरती. चांगले 2 मोठे फटके पाहायला मिळतात. आयुष या बॅट्समन कडून बॅक टू बॅक 2 षटकार लगावले जातात. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची झाली सांगता. धावफलक तिथे स्थिरावले तब्बल 25 या अंकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. 2 षटकार आलेत. थोडं महागडे षटक पाहायला मिळते 4 चेंडूवरती. गोलंदाज प्रणित पाटील या गोलंदाज 5वा चेंडू असेल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कोणती न चुकी करता धक्का क्रमांक पहिला लागतोय. आयुष बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅट्समन गणेश खेळपट्टीवरती रवाना झालेत. महाराष्ट्र पोलीस अंकुशजी माली सर यांना विनंती करतो की मंचावर येऊन विराजमान व्हायचे. वेळेस आडव्या बॅटने प्रहार केला जातो. यावेळेस षटकार येतोय. षटकार याने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 31 या अंकावरती. अठरा चेंडू आणि 31 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. रितेश आलेत गोलंदाजी मार्क वरती. येणारे 30 चेंडू आणि 31 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी रीस टीमला. आतापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चांगली सुरुवात 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पाहायला मिळाली. येणारे 18 चेंडू आणि 31 या धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सांघिक कोट्यातलं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज रितेश आलेत. चांगला चेंडू पाहायला मिळतो. पहिला चेंडू एक धाव धावफलकावरती जोडली जाते. 32 धावा धावफलकावरती जमवल्या गेल्या. 17 चेंडू आणि 30 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. निर्धाव चेंडूची झाली सांगता. चांगला चेंडू टाकला जातो. निर्धाव चेंडूची झाली सांगता. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले जातात. गोलंदाज रितेश या गोलंदाजाकडून. चौथा चेंडू षटकामधील
एवढे शॉर्ट पिच चेंडू होता. पुनश्च निर्धाव चेंडूची झाली सांगता. निर्धाव चेंडूच्या माराने स्कोर कार्ड तिथे स्थिरावलं गेले. चांगलं षटक कमबॅक करून देणारं षटक पाहायला मिळतं. येणारे 14 चेंडू आणि 30 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. यावेळेस फलंदाज बाद झाला गेलाय. धक्का क्रमांक दुसरा लागतोय रिस टीमला. मुकेश गेलेत नवीन बॅट्समॅन. येणारे 13 चेंडू आणि 30 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. चांगली गोलंदाजी कमबॅक करून देणारं षटक तिसरं ठरलं. विचार केला गेला तर दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा खर्ची केल्या होत्या गोलंदाज प्रणित या गोलंदाजानं. षटकामधील शेवटचा चेंडू असेल रितेश या गोलंदाजाकडून. यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू खाली यष्टीरक्षक या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणती न चुकी करता धक्का क्रमांक लागतोय तो तिसरा टीम रेस टीमला. येणारे 12 चेंडू आणि 30 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. बारा चेंडू आणि 30 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी रिस टीमला. अवघे 1 या धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं. गोलंदाज रितेश या गोलंदाजानं चांगलं षटक कमबॅक करून देणारं षटक पाहायला मिळालं. मागच्या षटकाचा विचार केला गेला तर तब्बल 19 धावा खर्ची झाल्या होत्या त्या षटकामध्ये. या षटकामध्ये कमबॅक करून दिलंय. वेळेस सुरेख फटका खेळला जातोय. बॅक टू द बॉलर खेळले. क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली जाते. 11 चेंडू आणि 29 या धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी रेस टीमला. ते 30 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. अकरा चेंडू आणि 29 या धावसंख्येची गरज आहे. दुसरा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस निर्धाव चेंडूची झाली सांगता, चांगला चेंडू टाकला जाते गोलंदाज आधी या गोलंदाजच्या मार्फत 10 चेंडूवर 29 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. श्रेयफटका खेळला जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. 9 चेंडू 28 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. यावेळेस सुरेख फटका यावेळेस शंकरच्या बॅट मधून पाहायला मिळतो तो षटकार. 8 चेंडू आणि 22 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आठ चेंडू आणि 22 या धावसंख्येची गरज आहे. षटकार पाहायला मिळाला शंकरच्या बॅटमधून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज आदी पाटील गोलंदाजचे मार्कवरती आहे. यावेळेस फुलटॉस पेटीचा चेंडू आडवा बॅटने प्रहार केले जातात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. 7 चेंडू 21 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. सात चेंडू 21 या धावसंख्येची गरज असेल विजयासाठी. आडव्या बॅटने प्रहार केले जातात एक धाव पूर्ण केली जाते पलून त्या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 6 चेंडू 19 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी टीम रिस टीमला.
शंकर स्ट्रायकर रेड वरती असेल. 19 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. वनमॅन आर्मी सारखा एकटा लढतोय आपल्या संघासाठी. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सुरेख पटका शंकरच्या बॅट मधून येतोय तो. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. 5 चेंडू 13 धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. चांगले बॅटिंग पाहायला मिळते. वनमॅन आर्मी सारखा आपल्या संघासाठी एकटा भिडतोय. चांगली बॅटिंग सलामीला गेलेला शंकर अजूनही मैदानामध्ये. 5 चेंडू 13 धावसंख्येची गरज असेल. षटकामधील दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. ब्लॉकल चेंडू टाकला जातो. चांगला चेंडू अगदी खणून काढला जातो त्या ठिकाणी. चार चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असेल. चांगली बॅटिंग पाहायला मिळते शंकर या बॅट्समॅनकडे. जोपर्यंत शंकर मैदानामध्ये तोपर्यंत अशा पल्लवीत असतील टीम रेस टीम कडून. 11 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. खराब चेंडू टाकला जातोय. चार चेंडू 10 धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सुरेख फटका आडवा बॅटने प्रहार केला जातोय. 3 चेंडू आणि 7 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. 6 या धावसंख्येची गरज असेल. चांगलं बॅटिंग पाहायला मिळते. 3 चेंडूचा अजून एक खेळ बाकी आहे. 3 चेंडूवरती 6 धावसंख्येची गरज असेल. बेकरे टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. सहा धावसंख्येची गरज असेल विजयासाठी. निर्धाव चेंडूची झाली सांगता. दोन चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी षटकाराच्या लगत कॅच घेतली जाते. शंकर पारंगे बॅक टू द पवेलियन एकटा लढत होता आपल्या टीमसाठी. 1 चेंडू आणि 6 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. एक चेंडू आणि 6 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी.
एक चेंडू 6 या धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी. चला बेकरी टीम देखील या ठिकाणी उपस्थित होते. दोन टीम दरम्यान आपण टॉस करूया. जी मॅच आज झाली ना तीच मॅच या मैदानावरती पहिल्या दिवसामध्ये झाली होती. दुसऱ्या दिवसामध्ये स्वर्गीय भास्कर